नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा आपला व्हिडिओ आहे चौथं ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर. महाकालेश्वर उज्जैनमधनं दर्शन घेऊन मी पहाटे ओंकारेश्वरच्या दर्शनाला निघाले. ओंकारेश्वर मंदिर हे मध्य प्रदेशातील खंडवा या जिल्ह्यातलं आणि नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं मंदिर आहे. जाण्याचा रस्ता चांगला होता, अजिबातच असा काही खराब वगैरे वाटला नाही. 2-2.5 तास लागतात आपल्याला उज्जैनवरनं ओंकारेश्वर मंदिराला जायला. ही नर्मदा नदी, नर्मदा नदीच्या या पुलावरूनच आपल्याला मंदिरात जाण्याचा रस्ता आहे आणि हे प्रवेशद्वार. इथूनच आपल्याला मंदिरात जाण्यासाठी प्रवेश करावा लागतो. मंदिराकडे जाण्यासाठी जो पूल लागतो त्याला ओंकारेश्वर झुला पूल असंच म्हणतात. हे बघा, इथून हे मंदिर दिसतं आपल्याला आणि संपूर्ण नदीचा घाटही दिसतो. नर्मदा नदीच्या घाटावर मी तुम्हाला खरोखर सांगते, गेल्यानंतर काय प्रसन्न वाटत होतं. हे मंदिर इतकं लांब आहे, ते अजून आपल्याला तिथे पोहोचायला बराच वेळ लागणार आहे. बराच म्हणजे बरंच चालायला लागणार आहे. या रस्त्यावर महाशिवरात्रीला किंवा श्रावणामध्ये 12-15 तास लागतात या मंदिरात पोचायला. हे आपलं ओंकारेश्वराचं मंदिर. हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. फोन इथपर्यंतच न्यायला परवानगी आहे, त्यामुळे मी हे शूट केलं. इथे स्क्रीन लावला आहे, त्या स्क्रीनवर आतलं ज्योतिर्लिंगाचं दर्शन होतं. फोन आत ठेवला आणि मी आत दर्शनाला गेले. दर्शन घेऊन आल्यानंतरचा हा माझा फोटो आहे. आणि हे दर्शन घेतल्यानंतर आपल्याला तिथे असं एक त्यांचं अशी एक जागा आहे जिथून आपल्याला पूर्ण नदी आणि ओंकारेश्वर मंदिराच्या आजूबाजूचा पूर्ण परिसर आपल्याला शूट करता येतो किंवा आपल्याला बघता येतो. 8 ते 10 मजल्यांची इमारत आहे या मंदिराची. परत एकदा या पुलावरती येऊन मी जातानाचा एक फोटो काढला, एक छोटासा व्हिडिओ केला. खूप माकडं आहेत या पुलावर, प्रचंड माकडं होती. मी जरा घाबरले होते, पण काही झालं नाही मला. थोडा वेळ रेंगाळले मी या पुलावर. खरंच फार सुंदर वाटत होतं, शांत वाटत होतं. आणि मग मी निघाले ओंकारेश्वर मंदिराच्या जवळ असणाऱ्या आणि अत्यंत प्रसिद्ध असणाऱ्या ममलेश्वर मंदिरात. हे ते ममलेश्वर मंदिर. पौराणिक मान्यतेनुसार ओंकारेश्वर आणि ममलेश्वर ही दोन्ही मंदिरं ज्योतिर्लिंगाचे 2 भाग आहेत. त्यामुळे तुम्ही ओंकारेश्वर मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर ममलेश्वर मंदिराचं दर्शन घेणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. नाहीतर ही यात्रा अपूर्ण समजली जाते. आणि दर्शन घेऊन मी गेले फायनली नर्मदा नदीवर. नर्मदा नदीच्या काठावर त्यांच्याकडे तिथे बोट राईड आहे. तुम्हाला एका किनाऱ्यावरून म्हणजे ओंकारेश्वर मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर बोटीने तुम्हाला पलीकडच्या किनाऱ्यावर जाता येतं किंवा उलटही करता येतं. अशी मी एक 15 मिनिटं तरी बोटीमध्ये फिरले आणि हा संपूर्ण अनुभव घेऊन शांतपणे दर्शन घेऊन माझं 4थं ज्योतिर्लिंग पूर्ण करून मुंबईच्या दिशेने निघाले. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हर हर महादेव.